श्रीराम समर्थ. एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा मोठा चांगला वाडा होता. अनेक जण त्यांच्या कुटुंबामध्ये असल्यामुळे पाहुण्यांची राबता त्याच्याकडे होता आणि तो घरमालक अतिशय मनाने उदार असल्यामुळे त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणीतरी येत असे. एकदा ते गृहस्थ असेच सगळ्यांचं अवभगत स्वागत करत होते आणि एकदा एक गृहस्थ त्यांच्या दाराशी आला. आता रखवालदाराने विचारलं, कोण आपण? त्यांनी सांगितलं, मामा. आता मामा हा जणू काही लायसन असावं तसं त्यांना आत सोडलं. बैठकीत आले. बैठकीत अनेक जण बसलेले होते आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्या घरच्या मालकीणबाई आल्या. कोण आपण? त्यांनी परत हेच उत्तर दिलं की मी मामा. आता मालकीणबाईंना वाटलं ह्यांचे मामा असतील म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत आगत केलं. घरमालक बाहेर गेले होते. ते बाहेरून जेव्हा आले तेव्हा त्यांनी पण विचारलं, कोण आपण? मी मामा. आणि त्यांना पण वाटलं की हा पत्नीचा मामा आहे. आणि होता होता बरेच दिवस त्यांचं स्वागत सगळं झालं. आदरातिथ्य अदुगल्ल्या मधुगल्ल्या सगळं झालं. आणि एक दिवस पती आपल्या पत्नीला मालक विचारतायत मालकीणबाईंना की अगं तुझे मामा किती दिवस राहणार आहेत अजून? तेव्हा ती म्हणते, माझे मामा? अहो ते तुमचेच मामा मला वाटले म्हणून मी त्यांचं सगळं छान करते. म्हणजे वास्तविक पाहता दोघांनी एकमेकांना विचारायला हवं होतं की ते कोण आहेत नक्की आणि खरोखरच किती दिवस त्यांचा मुक्काम आहे. पण ज्या वेळेला त्या गृहस्थांबद्दल या दोघांना एकमेकांना कळलं की हे कोणाचेच मामा नाही आहेत, त्यावेळी अर्थात मालकांनी विचारलं की तुम्ही कोण? ते म्हणाले, मी मामा. पण जरा चाचरत आलं बरं का शब्द. आणि मग ते विचारतायत ती मी कोणाचे मामा? ते म्हणतात, मी कोणाचाच मामा नाही, मला गावामध्ये मामा असं संबोधलं जातं म्हणून मी मामा. असं म्हणून ते गृहस्थ त्या घरातून निघून गेले. तात्पर्य काय की जोपर्यंत माणसानं सत्य काय ते कळत नाही तोपर्यंत तो अज्ञानात असतो. आणि हे अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञान म्हणजे ही माया. ती आपल्याला फसवत असते आणि सत्य लपवते. ही माया या गोष्टीतील मामांसारखी असते. सत्य कळते तेव्हा तीही मामासारखी निघून जाते. जय जय राम कृष्ण हरी.